नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मधील 5वं एक्झाम्पल बघतोय। एक्झाम्पल आहे 198 ब्रॅकेट क्यूब। हा सिंगल नंबर आहे, त्याला आपण आता डबल नंबरमध्ये कन्वर्ट करून घेऊया। आता आपण इथे फॉर्म्युला लिहूया, a - b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब। हवं तर इथं पेन्सिलनी तुम्ही याच्या खाली a आणि याच्या खाली b लिहून घ्या, जेणेकरून आपल्या लक्षात येईल जिथे a आहे तिथं 200 आणि जिथे b आहे तिथं 2 ही व्हॅल्यू लिहायची। बघा आता व्हॅल्यूज आपण घेऊया। इथे 3 मल्टिप्लाय 200 स्क्वेअर मल्टिप्लाय 2 प्लस 3 मल्टिप्लाय 200 मल्टिप्लाय 2 स्क्वेअर मायनस 2 क्यूब। अशा पद्धतीने आता आपण इथं व्हॅल्यूज घेतल्यात बॉक्समध्ये घालून, ते आता बॉक्स सॉल्व करूया आपण। आता इथे 2 चा क्यूब करायचा म्हणजे तो 8 आणि हे 2 0 आहेत त्याचे 3 टाइम लिहायचे आपण। झाला हा 200 चा क्यूब। आता आपण हा 2 3 आणि हा 2 यांचं मल्टिप्लिकेशन करतोय आणि हा 200 आहे त्याचा स्क्वेअर करून घेतो, म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 आणि हे 2 0 आहेत त्याचे 4 लिहायचे। ओके, आता आपण इथे 3 आणि 200 यांचं मल्टिप्लिकेशन करतोय आणि त्याला मल्टिप्लाय 2 चा स्क्वेअर मायनस इथं 2 चा क्यूब। ओके, या दोन टर्म्स आणि या दोन टर्म्स यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, त्यात आपण ह्या स्टेप्समध्ये करून घेऊया। 6 4 चं मल्टिप्लिकेशन आणि त्याच्यावरती 4 0 प्लस इथं 6 आणि 4 चं मल्टिप्लिकेशन आणि त्याच्यावरती 2 0 आणि ही लास्टची टर्म आहे अशी। आता इथे बघाल तर याला प्लस साइन आहे आणि याही नंबरला प्लस साइन, म्हणजे या दोन नंबरचे ॲडिशन करायचे आपल्याला, आणि हा नंबर आहे आणि हा नंबर ते मायनस आहेत, तर त्या दोन नंबरची ॲडिशन करायची। मग या दोन नंबरच्या ॲडिशनमधून या दोन नंबरचे ॲडिशन सबस्ट्रॅक्ट करायचे आहे, तसं आपण लिहून घेऊया। आता बघा हा आणि हा नंबर लिहिला मायनस, आता मी हा नंबर लिहिते प्लस हा नंबर। ओके, आता आपण या दोघांची ॲडिशन लिहून घेऊया, मायनस त्या दोन नंबरचे ॲडिशन। ओके, आता आपलं फायनल आन्सर लिहून घ्यायचं आहे 776 2392। हे जे आहे हे आपलं फायनल आन्सर आहे। अशा पद्धतीने आपलं हे 5वं एक्झाम्पल सॉल्व करून झालेलं आहे। आता आपण 6वं एक्झाम्पल घेऊया। 6वं एक्झाम्पल आहे ते आहे 2p मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब। आता आपण इथेही फॉर्म्युला लिहून घेऊया, a - b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब। हवं तर आपण इथेही तसं याच्या खाली a आणि याच्या खाली b लिहून घेऊया, जेणेकरून आपल्या लक्षात येईल जिथे a आहे तिथं 2p आणि जिथे b आहे तिथं 1/2p लिहायचं आहे। बघा 2p क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय 2p स्क्वेअर मल्टिप्लाय 1/2p प्लस 3 मल्टिप्लाय 2p मल्टिप्लाय 1/2p ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब। आता आपण हे ब्रॅकेट सॉल्व करूया। आता 2 चा क्यूब 8 आणि p चा p क्यूब मायनस, आता हा नंबर आणि हा नंबर याचा आपण मल्टिप्लिकेशन करूया, म्हणजे 3 1 चा 3 आणि खाली 2p तसंच लिहूया। इथं आता 2p चा स्क्वेअर करून घेऊया,
2चा स्क्वेअर 4 आणि पीचा स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस आता आपण ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया 3 आणि 2चं 6 आणि हा पी मल्टिप्लाय याचा स्क्वेअर करायचा आहे 1/4 पी स्क्वेअर मायनस आता याचा क्यूब करायचा आहे 1/8 पी क्यूब. ओके आता इथे बघाल इथे पी आहे इथं पी स्क्वेअर आहे या पीला ह्या स्क्वेअरमधला एक पी कट झाला 2 1चा 2 2 2चा 4. ओके इथे पण बघा पी आहे इथं स्क्वेअर आहे यातला एक कट झाला 6 आणि 4ला आता 2ने डिवाइड करायचं आपण इथे 2 आणि इथे 3. ओके आता ज्या काही टर्म्स राहिल्यात त्या आपण लिहून घेऊया 8 पी क्यूब मायनस आता इथं 6 3 आणि 2चं मल्टिप्लिकेशन 6 आणि हा पी एक राहिला आहे तो लिहिला प्लस आता वरती फक्त 3 राहिला आहे आणि खाली 2 पी राहिला आहे मायनस ही लास्टची टर्म आहे अशीच लिहायची आहे. अशा पद्धतीनं हे आपलं 6वं एक्झाम्पल सॉल्व करून झालेलं आहे. आता आपण 7वं एक्झाम्पल बघतोय. 7वं एक्झाम्पल आहे 1 मायनस 1/a ब्रॅकेट क्यूब. आता आपण इथे फॉर्म्युला लिहून घेऊया a मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. हवं तर आपण इथेही a आणि b असं लिहून घेऊया याच्याखाली a आणि याच्याखाली b असं लिहून घेऊया. आता आपण जिथे a दिसतोय तिथे 1 लिहिणार आणि जिथे b आहे तिथं 1/a लिहिणार. बघा a क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय 1 स्क्वेअर मल्टिप्लाय 1/a प्लस 3 मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय 1/a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/a ब्रॅकेट क्यूब. ओके आता आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. इथे 1चा क्यूब 1 आता 1चा स्क्वेअर केला तरी 1च आणि त्याला मल्टिप्लाय 3 म्हणजे 3 आणि त्याला मल्टिप्लाय परत 1 केला तरी 1च आणि अपॉनमध्ये a प्लस आता 3 1 आणि 1चा स्क्वेअर 1 म्हणजे या तिघांचं मल्टिप्लिकेशन परत 3च येतं आणि अपॉनमध्ये aचा स्क्वेअर मायनस आता 1चा क्यूब केला तरी 1 आणि aचा क्यूब केला की a क्यूब. हे आपलं फायनल आन्सर आहे. अशा पद्धतीने आपलं हे 7वं एक्झाम्पल सॉल्व करून झालं आहे. आता आपण 8वं एक्झाम्पल बघूया. 8वं एक्झाम्पल आहे x/3 मायनस 3/x ब्रॅकेट क्यूब. आता इथेही आपण फॉर्म्युला लिहून घेऊया आणि सॉल्व करूया. बघा a मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. हवं तर आपण इथे सुद्धा याच्याखाली a आणि याच्याखाली b असं लिहून घेऊया. आता जिथे a आहे तिथं x/3 टाकतो आहे आणि जिथे b आहे तिथं 3/x लिहिणार आपण. x/3 ब्रॅकेट क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय x/3 ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय 3/x प्लस 3 मल्टिप्लाय x/3 मल्टिप्लाय 3/x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3/x ब्रॅकेट क्यूब. आता हे ब्रॅकेट्स आहेत ते आपण सॉल्व करून घेऊया. आता याचा क्यूब केला तो मी इथं लिहून घेतला आणि आता 3चा क्यूब 27 तो लिहिला मी मायनस आता आपण हा 3 आणि हा 3 याचं मल्टिप्लिकेशन केलं 9/x मल्टिप्लाय आता xचा स्क्वेअर केला आणि अपॉनमध्ये 3चा स्क्वेअर लिहिला मी प्लस आता आपण 3 आणि xचं मल्टिप्लिकेशन 3x/x लिहिलं मल्टिप्लाय 3चा स्क्वेअर 9 आणि x स्क्वेअर मायनस
आता इथे 3चा क्यूब करायचा आहे आपल्याला. 27/x³. आता इथे बघा, या 9ला हा 9 कट झाला, या xला हा स्क्वेअरमधला एक कट झाला, 3ला 3 कट झाला, ह्या xला हा स्क्वेअरमधला एक कट झाला. मग आता कुठल्या टर्म्स राहिल्यात त्या आपण आता लिहून घेऊया. पहिली टर्म आहे अशीच घेतली आपण, मायनस इथे फक्त x राहिला आहे, बाकी सगळं कट झालेलं आहे, प्लस इथे 9/x राहिला आणि लास्टची टर्म आहे तीही अशीच लिहून घेतली. अशा पद्धतीनं हे आपलं 8वं एक्झाम्पल सॉल्व करून झालं आहे. प्रॅक्टिस सेट 5.1 5.2चे पण व्हिडिओ आहेत, त्याच्याही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तेही बघून घ्या. आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.